Hello students, today's lecture we will discuss about chapter number 7 floriculture. Okay. Horticulture and floriculture या पेपरमधला 7 नंबरचा चॅप्टर आहे फ्लोरिकल्चर. ओके. आता आत्तापर्यंत आपण हॉर्टिकल्चर मॅनेजमेंट किंवा हॉर्टिकल्चरल प्रोसेसेस, हॉर्टिकल्चरल मेथड्स किंवा त्याचे पोस्ट हार्वेस्टिंग हे सगळ्या कन्सेप्ट ज्या होत्या त्या आपण एक्सप्लेन केल्या, बघितल्या. आता नेक्स्ट पार्ट जो आहे या पेपरमधला फ्लोरिकल्चर. त्यामध्ये फर्स्ट म्हटलं आहे इंट्रोडक्शन. द रोल ऑफ फ्लावर्स अँड गार्डन्स इन द लाईफ ऑफ नेशन द पीपल इज नॉट प्रॉपरली अंडरस्टूड इन इंडिया. ॲक्च्युअल फ्लावर जे आहे किंवा फ्लोरिकल्चर जे आहे किंवा फ्लोरल जो इम्पॉर्टन्स आहे तो आपल्या इंडियामध्ये काय नाही आहे तेवढा पुरेसा, त्याच्यामध्ये काय झालेलं नाही आहे, डेव्हलपमेंट झालेली नाही किंवा त्याचं पूर्णपणे नॉलेज जे आहे ते पीपल्सपर्यंत किंवा व्हिलेज लेव्हलपर्यंत काय झालेलं नाही, ते त्यांना पोहोचलेलं नाही किंवा ते अचिव्हमेंट झालेलं नाही. ओके. फ्लोरिकल्चर इज अ ब्रांच ऑफ दॅट इज अ मेडअप ऑफ फर्स्ट टार्गेट ऑफ एनी इकॉनॉमी ड्राईव्ह. मग फ्लोरिकल्चरमध्ये जर आपण करिअर केलं किंवा मग त्याच्यामध्ये जर आपण काही बिझनेस केला किंवा काही इल्डिंग प्रॉपर्टीज यूज केल्या, इकॉनॉमिकली आपल्याला काय होऊ शकतो, त्याचा बेनिफिट होऊ शकतो. देन ॲट लिस्ट वन ऑर मोर ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज इन ईच स्टेट नोन ऑफ द कॅन बूस्ट ऑफ लँडस्केप गार्डनिंग. मग काही युनिव्हर्सिटीज काय आहेत, काही ॲग्रिकल्चरल जे युनिव्हर्सिटीज किंवा इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ॲक्च्युअल जे प्लॅन्ट्स आहेत जे फ्लावरिंग प्लॅन्ट्स आहेत त्यांचं डायरेक्टली काय लँडस्केप गार्डनिंगसाठी पर्पज म्हणून त्यांचा यूज केलेला आहे. त्याच्या थ्रू त्यांच्यामध्ये काय झाले, डेव्हलपमेंट झालेली आहे आणि इकॉनॉमिकली त्यांचं बेनिफिट तिथं झालेलं आहे. ओके. हे कशा थ्रू केलं त्यांनी, फ्लोरिकल्चर म्हणजेच काय, जे फ्लावरिंग प्लांट्स असतील त्यांचं कल्टिवेशन करणं, त्यांचं कल्टिवेशन करून त्यांचं प्रोटेक्शन नंतर त्यांचं जे प्रोडक्शन असेल, प्रोडक्शन काय करणं, ते मार्केटिंग करणं, त्या प्रोसेसने मार्केटिंग झाल्यानंतर प्रोडक्शन झाल्यानंतर ट्रान्सपोर्टेशन नंतर मग त्याचं मार्केटिंग केलं जातं, जेणेकरून त्याला काय होतं तिथं त्याचं बेनिफिशियल किंवा इकॉनॉमिकल जो बेस असेल तो काय केला जातो तिथं फिक्स केला जातो किंवा कॉन्स्टंट करता येतो, इन्क्रीज करता येतो. ओके. विथ द हेल्प ऑफ फ्लोरिकल्चर इंडस्ट्री किंवा फ्लोरिकल्चरल कन्सेप्ट. ओके. नेक्स्ट फ्लोरिकल्चर. ओके. ॲक्च्युअल फ्लोरिकल्चर काय आहे किंवा त्याचे डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल. इट इज अ ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर concerned with the propagation of ornamental plants with focus on flowering plants specifically. ओके. म्हणजेच काय, आता फ्लोरिकल्चर ही काय ॲक्च्युअल हॉर्टिकल्चरचीच एक ब्रांच आहे. ओके. जर हॉर्टिकल्चरमध्ये त्याचं प्लॅन्टचं आपण कल्टिवेशन केलंच नाही तर ते काय होणार नाही, फ्लावरचं ते डेव्हलपमेंट किंवा फ्लावर प्रोडक्शनच होणार नाही. ओके. म्हणजेच काय, सिम्पल वे इट इज अ ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर अँड विथ प्रोपागेशन ऑर्नामेंटल प्लांट्स. मग प्रोपागेशन कोणत्या प्लांटचं केलं जातं, ज्या ऑर्नामेंटली आपल्याला यूज करता येतील किंवा ऑर्नामेंटली ज्यांचा बेनिफिट आहे किंवा ऑर्नामेंटली ज्यांचा काय आपल्याला पर्पज आहे. ओके. ऑर्नामेंटल्स मीन्स गार्डनिंग पर्पज. आता फॉर एक्झाम्पल जर आपण ज्या फ्लावरिंग प्लॅन्ट्स आहेत किंवा ज्या हायर प्लॅन्ट्स आहेत त्यांचं आपण काय करतो, ॲज अ गार्डन म्हणून यूज करतो किंवा गार्डनिंग पर्पजसाठी आपण त्यांना डेकोरेट करतो. ओके. काही पॉटमध्ये करतो, काही आपण हाऊस गार्डनिंग म्हणून यूज करतो, काही क्लाइंबर्स आहेत. ओके. काही फ्लावरिंग प्लॅन्ट्स असतील. तसं फॉर एक्झाम्पल जसं अकासिया म्हणजे बाभूळ, ही प्लॅन्ट्स आपण गार्डनिंग पर्पजसाठी यूज करतो का, तर नाही. ओके. मग ज्या प्लॅन्टचं गार्डनिंग पर्पजसाठी आपल्याला यूज करता येतं, ज्या प्लॅन्टचं आपल्याला फ्लावरिंग पर्पजसाठी यूज करता येतं, त्याच प्लॅन्टला काय करायचं, स्पेसिफिकली त्यांच्यावरती फोकस करायचं आहे आणि त्यांचंच काय करायचं आहे, प्रोपागेशन करायचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज ए फ्लोरिकल्चर. ओके. द नेक्स्ट डेफिनेशन, इट इज द सेगमेंट ऑफ हॉर्टिकल्चर कन्सर्न विथ कमर्शियली प्रोडक्शन, मार्केटिंग अँड स्केल ऑफ बेडिंग प्लांट्स. ओके. मग परत काय सांगितलं, त्याचे टाईप सांगितल्यानंतर मग कट फ्लावर सांगितलं आहे, त्यानंतर पॉटेड फ्लावरिंग प्लांट्स आहेत, फोलेज प्लांट्स आहेत, फ्लावर अरेंजमेंट अँड नॉन कमर्शियल होम गार्डनिंग.
ओके, मग काय, इट इज अ सेगमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. सेगमेंट म्हणजेच काय, इट इज ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर असं त्याला म्हणता येतं आहे. देन कन्सर्न विथ द कमर्शियल प्रोडक्शन. कमर्शियल प्रोडक्शन म्हणजेच काय, ते काय एक युजफुल प्रोडक्ट आहे किंवा एक डेकोरेटिव्ह पर्पज आहे किंवा एक आपलं पॅशन म्हणून आपण ते तिथं क्रिएट करू शकतो किंवा त्याच्यावरती आपण बिझनेस जे मॅनेजमेंट असेल त्याचंसुद्धा आपण तिथं काय करू शकतो, स्टडी किंवा त्याचं मॅनेजमेंट आपण करू शकतो. ओके, मग काय त्यांनी सांगितलं, कमर्शियल प्रोडक्शन म्हणजेच काय एक बिझनेस प्रॉपर्टीज म्हणून आपण यूज करू शकतो. दॅट इज अ मार्केटिंग. ओके, तर फॉर एक्झाम्पल जरी आपण घरी स्वतःच्या होममध्ये किंवा स्वतःच्या फार्ममध्ये जरी आपण फ्लावर प्रोडक्शन नाही केलं तरी आपण दुसरीकडून किंवा दुसऱ्याकडून आपण फ्लावर काय करू शकतो, अचीव करू शकतो, ट्रान्सपोर्ट करून घेऊ शकतो. अँड ट्रान्सपोर्ट केल्यानंतर त्याचं आपण मार्केटिंग करू शकतो. दॅट इज इकॉनॉमिकली बिझनेसमॅन और बिझनेस मॅनेजमेंट प्रोसेसेस. ओके, हे सगळं कशामध्ये येतं, मग स्केल ऑफ बेडिंग प्लॅन्ट्स. बेडिंग प्लॅन्ट्स म्हणजेच काय, त्या प्लॅन्टचं कल्टिवेशन करण्यासाठी बेड म्हणजेच काय, सॉईल किंवा ती फार्म असेल. ओके, ती प्लेस असेल, त्या प्लेसवरती आपण काय करणार, प्लांट्सचं प्रोडक्शन करणार. देन कट फ्लावर, मग फ्लावर जे आहे त्याचं कटिंग केलं जातं. ओके, पॉटेड फ्लावरिंग प्लांट्स. पॉटेड म्हणजेच काय, पॉट म्हणजेच काय, कुंडी. ओके, मातीच्या कुंड्या असतील किंवा प्लास्टिकच्या कुंड्या असतील त्याच्यामध्ये आपण फ्लावरिंग प्लांट्स इझिली काय करू शकतो, कल्टिवेट करू शकतो, प्रोटेक्ट करू शकतो, डेव्हलप करू शकतो आणि त्याच्यापासून फ्लावरचं प्रोडक्शन आपण घेऊ शकतो. ओके, देन फ्लावर अरेंजमेंट्स हे सुद्धा आपण करू शकतो. देन नॉन कमर्शियल जर म्हटलं तर आपल्याला होम गार्डनिंग किंवा हाऊस गार्डनिंगसाठी सुद्धा आपल्याला काय करता येईल, त्याचा यूज करता येईल. दॅट इज कॉल्ड एज अ फ्लोरिकल्चर. देन इट इज नेक्स्ट डेफिनेशन, इट इज अ discipline of horticulture concerned with the cultivation of flowering and ornamental plants for garden and for floristry comprising the floral industries. मग फ्लोरिस्ट्री जसं प्लॅन्टचं काय असेल, नंबर ऑफ प्लॅन्ट्स असतील किंवा ग्रुपिंग ऑफ प्लॅन्ट्स असतील एका प्लेसवरती तर त्याला आपण काय फॉरेस्ट म्हणतो. ओके, मग तिथं वाईल्ड प्लॅन्ट्स असतील, हर्ब, श्रब, टोटल प्लॅन्ट्स काय असेल तिथं डेव्हलपमेंट झालेले असतील. तसंच या फ्लोरिस्ट्रीमध्ये किंवा मग फ्लोरिकल्चरल इंडस्ट्री आपण त्याला म्हणतो किंवा फ्लोरल इंडस्ट्री, याच्यामध्ये काय केलं जाईल, टोटली फ्लावरिंग प्लॅन्ट्स. ओके, स्पेशली फोकस फॉर दी फ्लावरिंग प्लॅन्ट्स याच्यावरती काय केलं असेल, फोकस केलेला असेल. त्यांचे डेव्हलपमेंट, त्यांचं प्रोडक्शन, त्यांचं प्रोटेक्शन, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन, मार्केटिंग अँड इकॉनॉमिकली पर्पज कसा आपला कॉन्स्ट्रक्ट करता येईल, इन्क्रीज करता येईल, हे तिथं फ्लोरिकल्चरमध्ये बघितलं जातं. ओके, इट इज अ फ्लोरिकल्चरल डेफिनेशन. द नेक्स्ट पॉईंट, कन्सेप्ट ऑफ हॉर्टिकल्चर. आता ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे हॉर्टिकल्चरचा. इट इज द ग्रोविंग ऑफ कटिंग फ्लावर, पॉटेड फ्लावरिंग, फोलेज प्लांट्स अँड बेडिंग प्लांट्स इन ग्रीन हाऊस इन फील्ड. ओके, मग प्लांटचं काय करणं, ओनली प्लांट्स, ओनली फ्लावरिंग प्लांट्स. ओके, मग कट फ्लावर जे असतील त्या प्लांट आपण यूज करणार, तिथं प्रोडक्ट करणार, त्यांचं कल्टिवेशन करणार. देन पॉटेड फ्लावरिंग, प्लॉटेड म्हणजेच काय, ज्या कुंड्यामध्ये आपण सहजासहजी लावू शकतो, घरामध्ये सुद्धा आपण त्याचा यूज करू शकतो किंवा घरामध्ये सुद्धा आपण त्याचं प्रोडक्शन करू शकतो, कल्टिवेशन करू शकतो. फोलिएज प्लांट्स, देन बेडिंग प्लांट्स इन ग्रीन हाऊस इन फील्ड. मग बेडिंग प्लांट्स असतील आपण त्याला ग्रीन हाऊसमध्ये डेव्हलप करू शकतो किंवा फील्डमध्ये सुद्धा आपण त्याला डेव्हलप करू शकतो. ओके, हे त्याचा कन्सेप्ट आहे. देन सेव्हरल थाउजंड डिफरंट स्पेसीज ऑफ फ्लावर्स अँड प्लांट्स दॅट आर ग्रोन ॲज कमर्शियल क्रॉप्स. मग त्या नंबर ऑफ स्पेसीज किंवा सेव्हरल थाउजंड नंबर ऑफ स्पेसीज किंवा डिफरंट टाईप्स ऑफ स्पेसीज, डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स आपण काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. ओके, होम गार्डनिंगमध्ये सुद्धा आपण फॉर एक्झाम्पल एक पॉट जर आपण यूज केली, एका पॉटमध्ये आपण मिनिमम 2 ते 3 ज्या स्मॉल फ्लावरिंग प्लांट्स असतील त्याचं काय करू शकतो, आपण डेव्हलपमेंट करू शकतो. ओके, इट इज अ होम गार्डनिंग पर्पज. ओके, देन कट फ्लावर्स इन्क्लूड क्रॉप्स ॲज रोजेस अँड स्नॅपड्रॅगन्स. ओके, मग कट फ्लावरमध्ये कोणतं फ्लावर येतं, रोज. ओके, गुलाबाचा फ्लावर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्नॅपड्रॅगन्स म्हणजेच काय, ते फ्लावर असेल डेकोरेटिव्ह पर्पजसाठी, त्याचंसुद्धा कट केलं जातं किंवा कटिंग करून ते फ्लावर काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट करून त्याचं मार्केटिंग केलं जातं. देन सेकंड, कट फ्लावर्समध्ये आपण रोज यूज करतो, जरबेरा हे प्लांट किंवा हे फ्लावरसुद्धा आपण यूज करू शकतो. Okay, then next, some of the favorite flowering potted that are available year round are African violet orchids. Okay, मग काय फेवरेट प्लांट्स असतील किंवा ज्याच्यामध्ये काय असेल, ज्या प्लांटला, ज्या फ्लावरला काय असेल डिमांड जास्त असेल मार्केटिंगसाठी, त्याच प्लांटचं काय करणं, प्रोडक्शन करणं, तेच फ्लावर काय करणं, डेव्हलप करणं.
देन मग कशामध्ये डेव्हलप करणं, ते पॉटमध्ये डेव्हलप करू शकतो आपण, हाऊस गार्डनिंगमध्ये सुद्धा यूज करू शकतो. ओके. देन सम इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर ट्रॅडिशन्स. ओके. मग काय फ्लावर जे आहेत आपले ट्रॅडिशन जे असतील, पारंपरिक आपले जे फेस्टिवल्स असतील त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्याचा यूज करू शकतो डेकोरेटिव्ह पर्पजसाठी. फॉर एक्झाम्पल आता फ्लावरचा यूज काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. डेली आपल्याला आस्थेटिक जे रिजन्स असतील किंवा आस्थेटिक जे फंक्शन फेस्टिवल्स असतील त्यासाठी आपल्याला यूज होतो. त्यानंतर डेकोरेशन पर्पजसाठी किंवा फंक्शन असेल किंवा कुठं एंगेजमेंट सेरिमनी असेल किंवा वेडिंग सेरिमनी असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या काय फ्लावरची काय असते डिमांड असते. देन आत्ताच दिवाळी आणि दसरा हा फेस्टिवल हे काय झालं आत्ताच आपल्याकडे सेलिब्रेट होऊन गेले, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय प्रत्येकाच्या दाराला काय लावतो आपण, तोरण लावतो. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काय आपल्याला मारीगोल्डचं किंवा झेंडूचे फ्लावर्स हे काय इशिन्शियली होते, इम्पॉर्टन्स होतं. म्हणजे हे काय झालं, त्या फ्लावरचं प्रोडक्शन करण्याचा एक टाईम असतो आणि त्याच वेळेस आपण त्याचं जर प्रोडक्शन केलं तर त्याचं मार्केटिंग आपल्याला काय होऊ शकतं, बेस्ट होऊ शकतं. एक्झाम्पल पॉइनसेटियास फॉर ख्रिसमस. मग ख्रिसमस हा जो फेस्टिवल आहे त्या फेस्टिवलसाठी पॉइनसेटियास हे फ्लावर यूज केलं जातं. देन ईस्टर लिलीज हे ईस्टर संडेसाठी यूज केलं जातं. देन नेक्स्ट फ्लोरिकल्चर क्रॉप्स इन्क्लूड्स बेडिंग प्लांट्स, हाऊस प्लांट्स, फ्लावरिंग गार्डन्स अँड पॉट प्लांट्स, कट कल्टिवेटेड ग्रीन अँड कट फ्लावर्स. ओके. मग फ्लोरिकल्चर क्रॉपमध्ये कोणते कोणते आपण प्लांट्स यूज करू शकतो किंवा कोणते कोणते प्लांट फ्लावर आपण तिथं कल्टिवेट करू शकतो. मग सांगितलं आहे हाऊस प्लांट किंवा हाऊस गार्डनिंगसाठी जे प्लांट आपण यूज करतो फ्लावरिंग प्लांट्स ते आपण घेऊ शकतो. त्यानंतर फ्लावरिंग गार्डन्स अँड पॉट प्लांट्स जे आपण कुंड्यामध्ये सहजासहजी कल्टिवेट करू शकतो त्या प्लांट्स. त्यानंतर कट कल्टिवेटेड ग्रीन्स. ओके. देन कट फ्लावर म्हटल्यानंतर रोज अँड जरबेरा ह्या प्लांटचे कट फ्लावर्स असतील, लोटस असतील, हे सुद्धा आपण काय करू शकतो तिथं कल्टिवेट करू शकतो. लोटस नाही करता येणार, आपल्याला फक्त रोज अँड जरबेरा हे प्लांट काय पॉट प्लांट म्हणून आपण यूज करू शकतो. देन कट फ्लावर्स आर युजली सोल्ड इन बंच ऑर ॲज बॉयक्वेट विथ कट फ्लोलेज. ओके. बकेट्समध्ये आपण काय करू शकतो, फ्लावर्स लावू शकतो बंचमध्ये. ओके. देन द प्रोडक्शन ऑफ कट फ्लावर्स इज स्पेसिफिकली नोन ॲज द कट फ्लावर इंडस्ट्री. मग जे फ्लावर्स कट फ्लावर म्हणून आपण यूज करतो, फॉर एक्झाम्पल रोज अँड जरबेरा हे प्लांटचे फ्लावर आपण कट फ्लावर म्हणून यूज करतो, तर त्याला एक कट फ्लावर इंडस्ट्री असं आपण त्याला नाव देऊ शकतो. किंवा त्याचं जास्त आपल्याकडे डिमांड झालेली असेल तर आपण त्याला इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट आपण करू शकतो. देन फार्मिंग फ्लावर्स आर फोलेज एम्प्लॉईज स्पेशल ॲस्पेक्ट ऑफ फ्लोरिकल्चर. ओके. मग ज्यावेळेस आपल्याला फ्लावरिंग प्रोडक्शन करायचं आहे त्यावेळेस त्याला काय काय डिमांड असतील किंवा काय काय त्याच्या रिक्वायरमेंट्स असतील. फॉर एक्झाम्पल स्पेसिंग म्हणजेच काय आपल्याला ती प्लेस वेल डेव्हलप करावी लागेल किंवा वेल मॅनेजमेंट करावी लागेल. देन ट्रेनिंग अँड प्रुनिंग प्लांट्स. ओके. मग त्या प्लांटला काय करणं, ट्रेनिंग करणं म्हणजेच काय त्याचे काय करणं, पूर्णपणे केअर करणं. ओके. देन प्रुनिंग म्हणजेच काय त्या प्लांटची वेळोवेळी कटिंग करणं जेणेकरून ती काय होणार नाही, हाय डेव्हलप होणार नाही. हाय डेव्हलप झाल्यानंतर तिला काय होणार नाही, जर हाय डेव्हलप झाली तर त्याच्यावरती काय होऊ शकतात, डिसीज अटॅक होऊ शकतात, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स त्याच्यावरती जास्तीत जास्त अटॅक होऊ शकतात. म्हणजे ते काय हो लिमिटमध्ये यावं किंवा लिमिटमध्येच ती ग्रो व्हावी आणि तिथं आपल्याला प्रोडक्शन बेस्ट मिळावं त्यासाठी आपण काय करणार, तिचं प्रुनिंग प्रोसेस करणार. देन प्लांट for optimal flower harvest, post harvest treatment such as chemical treatment and storage, preservation of packing. ओके. मग ज्यावेळेस आपण फ्लावर कट करणार, मग ज्यावेळेस आता फ्लावर बर्डिंग कंडिशन्स असतात त्यावेळेस आपण ते कट करणार, म्हणजेच काय ते झाले त्याची पोस्ट हार्वेस्टिंग प्रोसेस. ओके. देन आणि ज्यावेळेस फ्लावर आपण कट करून ते काय करणार, त्याचं मॅनेजमेंट करणार, ते पॅकेज करणार, ट्रीटमेंटने आपण त्याला पॅकिंग करणार, प्रिझर्वेट करणार, दॅट इज कॉल्ड एज अ हार्वेस्ट प्रोसेस. ओके. हे काय झालं त्याच्या ॲक्च्युअल प्रोसेस. मग फ्लावरला काय करणार आपण, ज्यावेळेस बर्ड कंडिशनला कट करणार त्यावेळेस आपल्याला केमिकल ट्रीटमेंट किंवा त्याला स्टोरेज करण्यासाठी आपण प्रिझर्वेशन प्रोसेस यूज करणार, पॅकिंग प्रोसेस यूज करणार. ओके. दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ फ्लोरिकल्चर. देन नेक्स्ट स्कोप ऑफ फ्लोरिकल्चर. मग फ्लोरिकल्चरला ॲक्च्युअल स्कोप काय काय आहेत. ओके. त्यामध्ये फर्स्ट देअर इज अ गुड स्कोप ऑफ
कमर्शियल फ्लोरिकल्चर. कमर्शियल म्हणजेच काय त्याची डिमांड. ओके, सध्या काय त्याची डिमांड जास्त आहे किंवा वेळोवेळी किंवा टाईम टू टाईम काय होतं आहे, फ्लावरची जी डिमांड जी आहे ती काय होते, इन्क्रीज होत जाते. देन द इम्पॉर्टंट फॅक्टर्स विच डिसाइड द स्कोप फॉर कमर्शियल फ्लोरिकल्चर, सॉईल, क्लायमेट, लेबर अँड ट्रान्सपोर्ट अँड मार्केट्स. ओके, मग त्याच्यावरती काय काय फॅक्टर्स अफेक्ट करतात. फर्स्ट फॅक्टर जो आहे सॉईल त्याला काय पाहिजे, वेल मॅनेजमेंट सॉईल पाहिजे. ओके, देन क्लायमेट ही सुद्धा त्याला फेवरेबल पाहिजे. लेबर वेळोवेळी लेबर ज्या टाईम टू टाईम लेबरच्या हेल्पनं आपण त्या प्लॅन्टची काय केली पाहिजे, प्रुनिंग केली पाहिजे, कटिंग केली पाहिजे. देन ट्रान्सपोर्ट करण्याची जी आपल्याकडे प्रोसेस असेल ती सुद्धा वेळ मॅनेज असली पाहिजे. देन मार्केट जर आपल्या जवळच अवेलेबल असेल, आपल्या सिटीमध्ये किंवा आपल्याच विलेजमध्ये, जर आपल्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जास्त प्रॉब्लेम येत नाहीत. जर अदर ठिकाणी मायग्रेशन करून जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला काय होऊ शकतात, मार्केटिंगसाठी किंवा ट्रान्सपोर्टसाठी प्रॉब्लेम येऊ शकतात. ओके, देन टू मीट आउट ऑल दीज प्रॉब्लेम्स बायोस्थेटिक प्लॅनिंग इज इसेन्शियल विच रन्स हँड इन हँड विथ द टाउन प्लॅनिंग. ओके, मग ज्यावेळेस काय केलं तर जे काही मीटिंग प्रॉब्लेम्स असतील किंवा मीटिंग फंक्शन्स असतील किंवा काही ॲस्थेटिक प्लॅनिंग असतील, ओके, काही इसेन्शियल फंक्शन्स असतील, रिसेप्शन्स असतील, त्यावेळेस आपल्याला फ्लावर्स हे काय मोस्टली इम्पॉर्टंट किंवा मोस्टली नेसेसरी असतात वेलकम पर्पजसाठी. ओके, हे त्याचा स्कोप आहे. देन इट इज अ ग्रोविंग व्हेरी वेल इन आवर स्टेट बिकॉज these flowers are used for vase decoration and indoor decoration. मग फ्लावरचं आपल्याला डिमांड कशी आहे, त्याचा डेकोरेशन पर्पज किंवा जे ॲट्रॅक्टिव्ह फ्लावर्स असतील त्याचा आपण डेकोरेटिव्ह पर्पज म्हणून यूज करतो. डेकोरेशनसाठी फ्लावरचा स्कोप जास्तीत जास्त आहे. मग इंडोअर डेकोरेशन असेल किंवा व्हास डेकोरेशन असेल. ओके, देन मेनली यूज फॉर प्रिपरेशन ऑफ जरबेरा, गजरा, गार्लँड ऑन डिमांड ऑफ फ्लावर्स. ओके, मग काय त्याचं मेनी प्रिपरेशन्स आहेत. ओके, मेनली प्रिपरेशन्स काय त्याच्यामध्ये गजरा. ओके, जे लेडीज काय करतात किंवा जे लिटल जे एंजल्स असतील किंवा ज्या मुली असतील त्या काय करतात, गजरा हे काय करतात त्यांच्या डोक्याला किंवा मग त्यांच्या वेणीला काय करतात, त्या अटॅच करून देतात. देन वेणी क्रिएट केली जाते त्या फ्लावरची. देन गार्लँड ऑन डिमांड ऑफ फ्लावर्स. मग त्या प्लॅन्टचं किंवा फ्लावरचं वेगवेगळे प्रोडक्शन तिथं केले जातात, गजरे, वेणी, गार्लँड्स. अँड जर आपण काही डेकोरेटिव्ह पर्पज करणार असेल तर त्याला काय केलं तर डेकोरेटिव्ह पर्पजसाठी जर आपण दाराला डोअरवरती काय करतो, आपण तोरण त्याला यूज करतो. ओके, ते फ्लावरचं प्रोडक्शन केलं जातं. द नेक्स्ट पॉईंट, इम्पॉर्टन्स ऑफ फ्लोरिकल्चर. मग फ्लोरिकल्चरचा इम्पॉर्टन्स काय काय आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट एक्सपांडिंग व्हेरी फास्ट अँड इंडस्ट्री वर्ल्ड ओव्हर. ओके, म्हणजेच काय, ही जर इंडस्ट्री आपल्याला क्रिएट करायची असेल तर आपण काय करू शकतो, व्हेरी फास्ट. फक्त आपल्याला काय करायचं, फ्लावरचं कल्टिवेशन, प्रोडक्शन, अचिव्हमेंट करायची, मॅनेजमेंट करायचं आहे. आणि जर आपल्याकडून ते वेल डेव्हलप झालं किंवा वेल मॅनेज झालं तर आपली लगेच काय होऊ शकते, फ्लावर इंडस्ट्री तिथं क्रिएट होऊ शकते. देन कमर्शियल ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय, इकॉनॉमिकली जिचा काय असेल डिमांड असेल, मार्केटिंगसाठी इसेन्शियली असेल त्या प्लांट्स, म्हणजे काय करू शकतो कमर्शियली, म्हणजे आपण सीझन वाईज त्या प्लांटचं किंवा त्या फ्लावरचं काय करू शकतो, प्रोडक्शन करू शकतो. देन डेव्हलपिंग कंट्रीज अमाऊंट ऑफ मोर दॅन 20%. मग कंट्रीमध्ये काही डेव्हलपमेंट करायचे असेल, काही न्यू अचिव्हमेंट्स असतील तर त्यामध्ये 20% जे पार्ट आहे तो फ्लावर इंडस्ट्रीजचा आहे किंवा फ्लावर इंडस्ट्रीज त्या क्रिएट करू शकतात. देन फ्लावर्स सिम्बॉलाइज प्युरिटी, ब्युटी, पीस अँड पॅशन. ओके, मग फ्लावर्स काय करतात, सिम्बॉल क्रिएट करतात किंवा सिम्बॉल सिग्नल देतात प्युरिटीचा, त्यानंतर ब्युटी, पीस अँड पॅशन. देन जपानीज फ्लावर अरेंजर, ईच फ्लावर एक्सप्रेसेस वन ऑर मोर मिनिंग. मग जपानीज जे फ्लावर्स असतील त्या फ्लावरमधून काय केलं जातं, जे अरेंजमेंट जर केली त्या फ्लावरची जपानीजच्या किंवा जपानीजसारखी जर त्या स्टेटसारखी जर अरेंजमेंट केली तर ते काय करतात, त्या फ्लावरचा वन ऑर मोर मिनिंग त्या फ्लावरचा काय होतं तिथं क्रिएट होतो. देन ए डिवोटेड हिंदू नीड्स फ्लावर एव्हरी मॉर्निंग फॉर रिलिजियस ऑफरिंग टू द फॅमिली डायटी. ओके, म्हणजेच काय केलं जातं, आता हिंदू जे रिलिजन्स आहेत त्याच्यामध्ये काय केलं तर डेली देवपूजा केली जाते. ओके, मग देवपूजा झाल्यानंतर त्यांना डेली काय फ्लावरची तिथं डेफिशियन्सी किंवा फ्लावरची त्यांना तिथं आवश्यकता असते, डिमांड असते. ओके, हे सुद्धा आपल्या काय डेली यूजसाठी फ्लावरचा यूज आहे. देन द प्राईस ऑफ रोज बोर्स इन दीज एरियाज
बकेट्स वाईडली. मग रोजचं सुद्धा काय केलं जातं तिथं आपण डेली यूजसाठी किंवा डेली रिलिजियससाठी आपण ते यूज करू शकतो. देन ग्रेट डिमांड फॉर गुड क्वालिटी वर्स सीड्स विच आर ॲट प्रेझेंट इन शॉर्ट सप्लाय. ओके, मग काय त्याच्यामध्ये गुड क्वालिटीचे फ्लावर्स असतील किंवा गुड क्वालिटीचे जर फ्लावर्स असतील किंवा अदर काही त्या फ्लावरचे सीड्स असतील. ओके, याचा काय शॉर्ट सप्लाय असतो. ओके, मग जेणेकरून शॉर्ट सप्लाय आहे किंवा ते सीड्स जास्तीत जास्त प्रोडक्शन झाले नाही तर आपण काय करतो ते फ्लावर्स आपण ट्रान्सपोर्ट करून घेतो, इम्पोर्ट करून घेतो. ओके, जेणेकरून आपल्याला त्याचा काय करता येईल, यूज करता येईल. ओके, दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ फ्लोरिकल्चर.